पाकिस्तानच्या अन्यायाने ग्रासलेल्या बलुचिस्तानने स्वातंत्र्य घोषित केलंय। बलोच लेखक आणि कार्यकर्ते मीर यार बलोच यांनी सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली आहे। मीर यार बलोच यांनी एक्सवर बलुचिस्तान प्रजासत्ताकाच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे। ते म्हणाले, बलुचिस्तानच्या जनतेनं त्यांचा राष्ट्रीय निर्णय घेतलेला आहे। बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही आणि जगानं यावर गप्प बसू नये। बलुचिस्ताननं नवी दिल्लीत बलुच दूतावास उघडण्यासाठी भारताकडे परवानगी मागितली आहे आणि संयुक्त राष्ट्रांना बलुचिस्तानच्या लोकशाही प्रजासत्ताकाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची, तसंच चलन, पासपोर्ट आणि इतर संसाधनांसाठी आंतरराष्ट्रीय मदत देण्याची देखील विनंती केली आहे। बलुचिस्तानला आता भारताकडून मोठी अपेक्षा आहे, कारण त्यांच्या सुरू असलेल्या या स्वातंत्र्य संग्रामात भारतानं मदत करावी अशी त्यांनी वारंवार मागणी केली आहे। भारतासाठी देखील ही सुवर्ण संधी असल्याचं बोललं जात आहे। काय आहे पाकिस्तान आणि बलुचिस्तान संघर्ष? पाकिस्तानच्या निर्मितीवेळी बलुचिस्तान हा स्वतंत्र प्रांत होता आणि तत्कालीन बलोच नेत्यांची बलुचिस्तान स्वतंत्र व्हावा अशी इच्छा होती। तथापि पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी ती दडपून टाकली आणि 1948 पासून बलुचिस्तानचा स्वातंत्र्य लढा सुरू झाला। 1948 मध्ये पाकिस्ताननं लष्करी कारवाईद्वारे बलुचिस्तानवर कब्जा केला। जनतेच्या विरोधाला झुगारून पाकिस्ताननं ही भूमी ताब्यात घेतली। ब्रिटिश गेल्यानंतर बलुचांनी त्यांचं स्वातंत्र्य घोषित केलं होतं। पाकिस्ताननं देखील सुरुवातीला हे मान्य केलं होतं, परंतु नंतर ते नाकारलं। 1876 मध्ये बलुचिस्तानचे सर्वात मोठे नेते खुदादाद खान यांनी ब्रिटिशांसोबत एक करार केला होता। त्या करारानुसार बलुचिस्तान हा स्वतंत्र देश होता। खरं तर खुदादाद खान यांना जिन्नावर विश्वास नव्हता, म्हणून त्यांना भारतात सामील व्हायचं होतं। पण त्यावेळी जवाहरलाल नेहरूंनी बलुचिस्तानबाबत फारसा रस दाखवला नाही। त्यामुळे आधी स्वतंत्र देश म्हणून मान्य करणाऱ्या पाकिस्ताननं बलुचिस्तानवर कब्जा केला। काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार जर नेहरूंनी त्यावेळी बलुचिस्तानला दुर्लक्ष केलं नसतं, तर पाकिस्ताननं त्यांच्यावर कब्जा करण्याची हिंमत देखील दाखवली नसती। पण पाकिस्ताननं कब्जा केल्यानंतर बलुचिस्ताननं आपला लढा सुरूच ठेवला। बलुचिस्तानमध्ये 1958 ते 59, 1962 ते 63, 1973 ते 74 या काळात हा संघर्ष अतिशय तीव्र झाला होता। पण पाकिस्तानने तेव्हाही लष्करी बळाच्या जोरावर हा लढा मोडून काढला। बलुचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे। तो पाकिस्तानच्या नैऋत्य भागात आहे। पश्चिमेला इराण, उत्तरेला अफगाणिस्तान आणि दक्षिणेला अरबी समुद्र अशा या प्रांताच्या सीमा आहेत। या प्रांताचे सामरिक स्थान महत्वाचे आहे। पाकिस्तानातील 46% भूभाग या प्रांतानं व्यापलेला असला तरी इथली लोकसंख्या मात्र इतर प्रांतांच्या तुलनेत खूपच कमी आहे। क्वेट्टाचा थोडाफार अपवाद वगळता इथे कुठल्याही सोयी सुविधा नाहीत। सध्याच्या घडीला 70% बलुची जनता ही दारिद्र्य रेषेखाली आहे। ही विदारक स्थिती राज्यकर्त्यांच्या शोषणामुळे निर्माण झाली आहे। बलुचिस्तानात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे। कोळसा, गंधक, तांबे, जिप्सम, बॉक्साईट यांसह नैसर्गिक वायूचे मोठे साठे आहेत। या साऱ्या खनिज संपत्तीची प्रामुख्यानं पाकिस्तानी, पंजाबी आणि इतरांकडून लूट केली जाते। पण हकदार असलेल्या बलुचिस्तानला याचा काहीच लाभ मिळत नाही। त्यामुळे बलुच जनतेला पाकिस्तानचा प्रचंड राग आहे। सध्या बलुचिस्ताननं पाकिस्तानला जेरीस आणलंय। यावेळीचा लढा हा रक्तरंजित असल्याचं पाहायला मिळतंय। बलोच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानी लष्कराला जोरदार उत्तर दिलं जातंय। बलोच आर्मी दररोज पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भूभाग सोडवून घेत असल्याचं दिसून येतंय। पाकिस्तानी आर्मी देखील बलोच आर्मी समोर हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय। अशातच मीर यार बलोच यांनी बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा केल्यानं हा लढा निर्णायक वळणावर आल्याचं दिसून येतंय। असेच जागतिक अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।